नमस्कार. शाळा म्हटलं की एकदम आपल्या डोळ्यापुढे काय येतं? शाळा म्हटलं की डोळ्यापुढे एकदम लहान छोटी छोटी गोंडस मुलं येतात, शाळेसाठी धावणारी, इकडून तिकडे भिरभिरणारी, पळणारी. आणि जर शाळेत ही मुलंच नसतील, म्हणजे नुसती इमारत असेल, तर कशी असेल शाळा? कधी कल्पना पण करवत नाही ना. पण करोनाच्या काळात हे घडलं आहे ना. करोनाच्या काळात शाळा बंद होत्या, काय शाळेची स्थिती झाली होती. म्हणजे शाळा हा शब्द उच्चारताच आपल्याला शाळेची इमारत आठवत नाही, काहीच आठवत नाही. फक्त आठवतात ती शाळेत जाणारी मुलं. तर जर ही मुलंच नसतील तर शाळा कशी असेल? आजची माझी कविता ह्या विषयावरच आहे, मुलांविना शाळा. ऐकूया. मुलांविना शाळा. पानगळ झालेला वृक्ष दिसे नुसता सापळा. पानगळ झालेला वृक्ष दिसे नुसता सापळा, तशी दिसते आज मुलांविना शाळा. तशी दिसते आज मुलांविना शाळा. मुलांविना शाळा शांत भीषण भासते. मुलांविना शाळा शांत भीषण भासते. नजरेच्या शाळा दिसता मनी वाईट वाटते. नजरेस शाळा दिसता मनी वाईट वाटते. दारे खिडक्या उदासले, फळा लटकवितो मान. दारे खिडक्या उदासले, फळा लटकवितो मान. बाकांनीही अंग टाकले, सगळीकडे सुनसान. बाकांनीही अंग टाकले, सगळीकडे सुनसान. पाणपोई गेली सुकून स्पर्शासाठी हाताच्या. पाणपोई गेली सुकून स्पर्शासाठी हाताच्या. नळ झाले कोरडे थेंबासाठी पाण्याच्या. नळ झाले कोरडे थेंबासाठी पाण्याच्या. कल्ला नाही मुलांचा, नाद रुसला घंटेचा. कल्ला नाही मुलांचा, नाद रुसला घंटेचा. श्वेतनील गणवेशात स्वर नाही प्रार्थनेचा. श्वेतनील गणवेशात स्वर नाही प्रार्थनेचा. जेवणाचे टेबल उपाशी घास वाटणे दिसेनासे. जेवणाचे टेबल उपाशी घास वाटणे दिसेनाशी. आनंदाचा बोलका सूर लोप पावला कुठेशी. आनंदाचा बोलका सूर लोप पावला कुठेशी. पटांगण ओसाडले तृण वाढले गुडघ्याभरी. पटांगण ओसाडले तृण वाढले गुडघ्याभरी. दशा शाळेची बघता श्वास कोंडला उरी. दशा शाळेची बघता श्वास कोंडला उरी. कधी शांतता ही संपेल, कधी पुन्हा शाळा भरेल. कधी शांतता ही संपेल, कधी पुन्हा शाळा भरेल. पूर्वीसारखी शाळा पुन्हा कधी भरेल. पूर्वीसारखी शाळा पुन्हा कधी भरेल.